मृत्यूने गाठेचंच ठरवलं असलं तर तो गाठतोच, मग त्यासाठी एखादं क्षुल्लक कारणही निमित्त ठरू शकतं. असाच काहीसा अनुभव हा पुणे अपघातात जीव गमावलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनीश अवधिया या दोघांच्या बाबतीत आल्याचं दिसत आहे. सततच्या वर्क फ्रॉम होममुळे कंटाळलेल्या अश्विनीला तिच्या आईने बाहेर जाऊन फिरून ये, रिफ्रेश होशील असा सल्ला दिला होता आणि बाहेर गेलेल्या अश्विनीला काळाने गाठलं. पुण्यातील बड्या उद्योगपतीच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी सुसाट नेली आणि यामध्ये अश्विनी कोस्टा आणि अनीश अवधिया यांचा मृत्यू झाला. मूळची मध्य प्रदेशातील जबलपूरची असलेली अश्विनी कोस्टा ही पुण्यातील IT कंपनीत काम करत होती. या कंपनीचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने सतत घरात बसून अश्विनी चांगलीच कंटाळली होती. तिच्या आईशी देखील तिने यावर चर्चा केली. त्यावर तिच्या आईने बाहेर फिरून ये, फ्रेश वाटेल असा सल्ला दिला. अश्विनी कोस्टा ही शनिवारी तिच्या मित्रासोबत पार्टी करण्यासाठी पबमध्ये गेली होती. पार्टी झाल्यानंतर ती आणि तिचे मित्र बराच वेळ पबच्या बाहेर चर्चाही करत होते. खूप उशीर झाल्यानंतर सगळे आपापल्या घरी निघाले. त्यावेळी अनीशने अश्विनीला तिच्या रूमवर सोडतो असं सांगत बाईकवर बसवले.